नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम आनंदात असतील. काय करताय? एवढे भाज्या? हे नाशिकची भाजी आहे बाई, स्वस्त आणि मस्त, एकदम ताजी. हो, नाशिकची फ्रेश मेथीची भाजी. 20 रुपयाला जुडी, 20 रुपयाची प्युअर गावरान कोथिंबीर. ही 20 रुपयाची जुडी एवढी? 20 रुपये जुडी. पप्पा, आमच्या इथे ना हीच 60 रुपयाला असेल. ताजी भाजी एकदम. एवढी महाग असते आमच्या इथे. हे बघ किती फ्रेश भाजी आहे मेथीची. 30 रुपयाची अर्धा किलो मिरची. हो का? आणि ह्या भाज्या साफ करून झाल्या पण मला नेण्यासाठी पप्पा? हो, तुझ्या भाज्या. पप्पा मला नेण्यासाठी एवढ्या भाज्या साफ करून ठेवतात. लास्ट डे इन नाशिक. मला पण तयारी करायची आहे सर्व. तर आता मी ह्या भाज्या वगैरे सर्व भरून घेते बॅगेमध्ये, म्हणजे आपली तयारी झाली की निघायला मोकळं. अजून एवढी भाजी साफ करायची आहे म्हणजे? ही एक आणि दोन जुडी. 1.5 जुडी घेऊन जा तू. आधी मला ठेव. मला एवढी नाही लागणार, मला थोडीशी तुला पाहिजे तेवढी घेऊन जा. ठीक आहे. बघा आमच्या बॅगा वगैरे पॅक झालेल्या आहेत. येताना एकच बॅग होती, जाताना बघा किती बॅग आहेत. त्याच्यामध्ये आता माऊचा बॉल वगैरे पण आहे आणि भाज्या वगैरे पण आहेत. त्यामुळे एवढं सामान झालं आहे. तर आता आम्ही 10 मिनिटात निघतोय जाण्यासाठी. बॅगा वगैरे भरून झालेल्या होत्या आणि आम्हाला 10 ते 15 मिनिटामध्ये निघायचं होतं. तर माझं थोडंसं मन म्हणजे आता आपण माहेर इतके दिवस राहिल्यानंतर निघताना थोडासा त्रास होतोच की पप्पांना सोडून जायला मन नव्हतं होत. पण काय करणार ना, आपण लग्न केले म्हटल्यावर आपल्याला पुन्हा नवऱ्याच्या घरी येणं तर भागच आहे. आपण राहू शकत नाही कायमचं माहेरी. पण कितीही सुख असो तुम्हाला सासरी, कितीही सुख असो, पण शेवटी माहेराहून निघताना जी एक हुरहुर असते ना, एक मन आपलं अस्वस्थ असतं ना, ते असतंच. म्हणजे आपण त्याला डिनाय नाही करू शकत की मी माहेराहून जेव्हा निघते तेव्हा मला माहेरून निघताना खूप त्रास होतो. पण मी ते कोणाला सांगत नाही. आणि इकडे आल्यानंतर लाल्या आमची वाट बघतच होता. आमचे जे मांजर आहे ते आमची वाट बघत होता आणि माऊला बघून तर एकदम खुश झाला तो. तर आल्यानंतर सर्वात आधी मी लाल्यालाच भेटले. त्याच्यानंतर थोडंसं घर क्लीन केलं, कारण पसारा घरामध्ये काही नव्हता, पण थोडीशी धूळ झालेली होती. आता 15 दिवस घर बंद होतं म्हटलं, थोडीशी धूळ घरामध्ये झालेली होती. त्यामुळे मी काय केलं, आल्या सर्वात आधी झाडू मारला, लादी पुसून घेतली, घर क्लीन करून घेतलं, सर्व पसारा आवरला. आणि मग म्हणजे पसारा म्हणजे आमच्याच कपड्यांचा वगैरे पसारा, आमच्या बॅगांचा वगैरे, ते सगळं उचलून जागच्या जागी ठेवलं. आणि मग त्यानंतर अशा प्रकारे घर मी क्लीन केलं. जेव्हा घर क्लीन केलं तेव्हा मला थोडंसं बरं वाटलं, कारण मी आल्या पाणीसुद्धा घेतलं नव्हतं. पहिले घर साफ करायला सुरुवात केली, कारण मला चैनच पडलं नसतं. त्याशिवाय आल्यानंतर आम्ही दुपारी निघालो होतो आणि घरी यायला आम्हाला साधारण 4 तास लागले. आल्यानंतर घरात म्हणजे पसारा एवढा नव्हता, पण धूळ वगैरे खूप होती. तर त्यामुळे मी काय केलं, आल्या काहीच केलं नाही. पहिले घर झाडलं, सगळा पसारा आवरला, लादी पुसली आणि वॉशरूम पण लगेच क्लीन करून घेतले. कारण मग वॉशरूम जर क्लीन नसेल तर आपले पुन्हा घाण पाय लादीवर येतात आणि पुन्हा आपले पूर्ण घर पुन्हा घाण होऊन जातं. त्यामुळे मग मी आल्या पहिले हे सर्व क्लीन करून घेतलं. किचनचा ओटासुद्धा साफ करून घेतला आणि त्यानंतर पाणी भरलं आणि मग चहा ठेवला. चहा पिला आणि आता मी शांतपणे बसली आहे. माझं आता सगळी कामं आटोपली आहे. तर आता रात्रीच्या स्वयंपाकासाठी मी पप्पांनी मला चपाती आणि चटणी दिली होती, तर तीच मी आता खाणार आहे. चपाती आणि चटणी किंवा भाज्या पण दिल्यात पप्पांना. मग पप्पांनी मग एखादी मेथीची भाजी वगैरे करून घेईल, तर असा माझा प्लॅन चालू आहे. आणि सगळं आवरता मला आत्ता 8 वाजलेले आहेत जवळजवळ, सगळं साफसफाई वगैरे सगळं करता. तर आता मी तेवढं फक्त खाणार आहे आणि मग आता आराम करणार आहे. कारण जे काही म्हणजे पूर्णच नाही माझं आवरून झालं, थोडंसं अजून आवरायचं बाकी आहे. सगळं एका दिवसात कसं होणार ना, वेळ तर लागतोच. तर त्यामुळे आज मला थोडासा प्रवासामुळे ना थकवा पण आला आहे. म्हणजे मला प्रवास सहन होत नाही. माझं डोकं वगैरे जड होतं 4 व्हीलरमध्ये, तर मला तसं थोडंसं डोकं वगैरे जड झालं. तरीसुद्धा मी एवढं सगळं क्लीन केलं, कारण मला ना ते जर मी साफ केलं नसतं आणि तशीच मला झोपच लागली नसती. जोपर्यंत मी क्लीन करणार नाही ना घर, मला चैनच पडलं नसतं. म्हणून मी आधी घर सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि आता मला एकदम स्वच्छ वाटते. आता मी जेवणार आणि आराम करणार आहे, झोपणार आहे. बाकीची कामं बघू आता उद्या सकाळी.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटत होतं, पण तरीसुद्धा मला नाशिकची खूप आठवण येत होती, पप्पांची आणि किमूची पण खूप आठवण येत होती. पण काय करणार ना, सुरुवातीला आल्या आल्या 1-2 दिवस मला असं होतं की मला आल्या आल्या करमत नाही, कारण 15 दिवस मी तिकडे राहिलेली होती, तर तिकडच्या आठवणी येत होत्या. पण मला कामं एवढी होती उठल्या उठल्या मला, त्यामुळे मी सहज विसरून गेले. आणि मग त्यानंतर मला सर्वात आधी मी आंघोळ केली, घर साफ केलं आणि देवपूजा केली सर्वात आधी. घर म्हणजे साफच होतं, पण मला देवपूजा पहिले करायची होती, कारण मी 15 दिवस देवांना आंघोळ घातलेली नसल्यामुळे देवांवर पण थोडीफार धूळ पडतेच. तर मग मी काय केलं, सर्वात आधी आंघोळ करून पहिले स्वच्छ देवपूजा करून घेतली. मग म्हटलं त्यानंतर आपण स्वयंपाकाला लागूया. आणि नाशिकहून येताना मला पप्पांनी भरपूर भाज्या पण दिलेल्या होत्या, तर त्यामुळे मी सर्वात आधी काय केलं, आणि भाज्या पप्पांनी मेथीची भाजी मला साफ करून दिली होती, त्यामुळे मग मी सर्वात आधी मेथीची भाजी केली, त्यानंतर चपाती केली आणि त्यानंतर मग मी थोडासा आराम केला, कारण मी कंटिन्यू काम नाही करत, मध्ये थोडा रेस्ट घेते. आणि मी ग्रीन टी घेतली, कारण ग्रीन टीने मला खूप रिफ्रेशमेंट वाटते, आणि जर याच्यामध्ये लिंबू टाकलं तर मला अजूनच रिफ्रेशमेंट वाटते, पण मी लिंबू नाही टाकला, अशीच ग्रीन टी घेतली, कारण चहा सकाळपासून 2दा-3दा घेऊन झालेला होता. आणि त्यानंतर दुपारचं जेवण केलं. तर आता माझी कामं वगैरे सर्व आटोपलेली आहेत आणि स्वयंपाक पण झाला आहे, देवपूजा पण झाली आहे. तर आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो, कारण आज कालाष्टमी आहे. कालाष्टमी म्हणजे भगवान कालभैरवाची सेवा करण्याचा दिवस, कारण आज कालभैरवाचा जन्मदिवस असतो. तर कालभैरवाची सेवा म्हणजे काय, तर कालभैरव अष्टक जे आहे ना, ते 11 वेळा वाचते मी दर कालाष्टमीला. आणि केंद्रात सुद्धा सांगितलं जातं की कालभैरवाची सेवा करा म्हणून. म्हणजे आपण जर कालभैरवाची सेवा केली तर काही आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी असतील तर त्या कालभैरव महाराज दूर करतात. आणि कालभैरव हे तांत्रिक देवता आहेत, त्यामुळे आपल्या काही निगेटिव्ह अशा म्हणजे अडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये, तर तशा प्रकारच्या अडचणीसुद्धा कालभैरव महाराज दूर करतात. तर कालभैरव हे एक प्रकारचे भगवान शंकराचं एक रूपच मानलं जातं. तर त्यामुळे आज कालभैरवाची सेवा करणं फार महत्त्वाचं असतं. आणि दुसरं म्हणजे त्यांचा नैवेद्य, तर त्यांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि कांदा लिंबू असा नैवेद्य द्यायचा असतो. त्याचप्रमाणे जर एखादा काळा कुत्रा तुम्हाला दिसेल त्याला चपाती खाऊ घालायची असते, तर अशा प्रकारचं आज नैवेद्य करायचा असतो. तर मी सकाळचा स्वयंपाक तर माझा झाला आहे, पण नैवेद्यासाठीचा जो स्वयंपाक असतो तो मी 5 वाजता संध्याकाळी स्वयंपाकाला लागते, तर तो स्वयंपाक आता मला करायचा आहे. आणि मग त्यानंतर मी मंदिरात जाऊन तो नैवेद्य भगवान कालभैरवांना अर्पण करणार आहे. तर अशा प्रकारे माझं चालू आहे. तर मी पटापट आता माझे स्वयंपाक वगैरे नैवेद्य करून घेते. सर्वात आधी मी चहा घेतला संध्याकाळचा, त्यानंतर म्हटलं नैवेद्याला सुरुवात करूया. वांग्याचं भरीत करायचं होतं, त्यामुळे वांगं आणलेलंच होतं मी. आणि मग त्यानंतर आमच्याकडे 5:30 वाजता पाणी येतं, तर मग म्हटलं सर्वात आधी पाणी भरून घेऊया, कारण ही कामं एकदा आटोपली का मी बाकीची कामं करायला मोकळी होते. त्यामुळे मग मी सर्वात आधी पाणी भरलं. आणि मी रोज फ्रेश पाणी भरते. क्वचित एखाद्या वेळेला असं होतं की एक दिवस आड, पण शक्यतो मी एकच हांडा भरते आणि एक मडकं असतं आमचं पाण्याचं, तेवढंच भरते, कारण आम्ही 3च माणसं आहोत, तर आम्हाला एवढं पाणी पुरतं. आणि रोज पाणी येतं, त्यामुळे मग मी जास्त काही एक्स्ट्रा पाणी भरण्याच्या भानगडीत पडत नाही, कारण एक तर आपल्या इकडे किचन लहान असतात, जागा कमी असते, त्याच्यामध्ये अजून भांडे सर्व भरून ठेवले ना की अजून पसारा वाढत जातो. आणि पाणी तर रोज येतच, संध्याकाळी नाही आलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी येतं, त्यामुळे मग मी रोज फ्रेश पाणी, ताजं पाणी भरते. त्यानंतर मी सुरुवात केली नैवेद्याचा स्वयंपाक बनवण्यासाठी. तर हे जे वांगं आहे ते भरताचं वांगं आहे, ते सर्वात आधी मी तेल लावून घेतलेलं आहे. एकदा किचनमध्ये आले की पटापट सगळी कामं करून घेण्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे असं नाही की एक काम केलं 10 वेळा परत बसलं, कारण बसलं की मग आपण बसूनच राहतो आणि मग ते काम लांबत जातं. त्यामुळे मी एकदा किचनमध्ये आली की फटाफट सगळा स्वयंपाक करून घेते. कधी असं होतं ना, आपण मोबाईल घेऊन बसतो, काहीतरी चांगली एखादी रील बघत बसतो आणि बघता आपल्याला कधी 1 तास 1.5 तास होऊन जातो ना, समजत पण नाही. कधी मग आपल्या पप्पांचा, म्हणजे माझ्या पप्पांचा फोन येतो, कधी बहिणींचा फोन येतो, तर फोनमध्ये पण बोलण्यामध्ये खूप टाईम निघून जातो. म्हणून मग मी काय करते, एकदा किचनमध्ये घुसली की सगळी कामं एकदाच आटोपून घेते. आणि मग एकदा काम झालं की मग आरामशीर बसते. मग कोणाचे फोन येऊ नाही तर काही येऊ, मला काही फरक पडत नाही, कारण माझी कामं आटोपलेली असतात. आणि आज नैवेद्याचा स्वयंपाक असल्यामुळे मग हा जो नैवेद्य असतो तो संध्याकाळी बत्तीच्या वेळेलाच द्यायचा असतो, म्हणजे कालाष्टमीचा, कालभैरवाचा जन्मदिवस असतो हा दिवस. तर अशा प्रकारे मी बाजरीची भाकरीसुद्धा केलेली आहे आणि माझा नैवेद्य संध्याकाळी 7-7:30ला तयार झाला. तर मी हा नैवेद्य आधी देवापुढे ठेवला. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर हाच नैवेद्य घेऊन मग मी पुढे मंदिरात जाणार आहे. आमच्या घराच्या बाजूलाच एकदम सुंदर मंदिर आहे, गावदेवी मंदिर, आणि त्याच मंदिरामध्ये कालभैरवाचं छोटंसं मंदिर त्यांनी बनवलेलं आहे.
गावदेवीच्याच मंदिरामध्ये. तर मी तुम्हाला आता दाखवते ते कसं मंदिर आहे. तर भगवान शंकराचंच रूप आहे कालभैरव देवसुद्धा. तर आमच्या ह्या ज्या मंदिरामध्ये आहे ना, कालभैरवाचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे आणि शंकर भगवानचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे. तर मी ठरवलं ह्या दोन्ही मंदिरामध्ये जायचं, देवीचं पण दर्शन घ्यायचं. तर अशा प्रकारे आमच्या घराच्या इतकं जवळ आहे, म्हणजे 2 मिनिटावरच अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे मी लगेच मंदिरात नैवेद्य घेऊन गेले. आजच्या दिवशी कालभैरवाला बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचाच नैवेद्य लागतो आणि त्यासोबत कांदा आणि लिंबूची फोड ठेवावी लागते. तर हा जो नैवेद्य आहे तो आपल्या स्वामींच्या केंद्रात सांगितला जातो आणि मी दरवर्षी न चुकता हा नैवेद्य कालभैरवाला घेऊन येते. आधी हे मंदिर नव्हतं, 2-3 वर्षापूर्वीच हे मंदिर आमच्याकडे बनलं आहे गावदेवीच्या बाजूला. तर इतकी सोयीचं झालं आहे ना मला, कारण आधी गावदेवी मंदिरामध्ये हे मंदिर नव्हतं, तेव्हा कालभैरवाचं मंदिर कुठे होतं डोंबिवलीमध्ये तेच मला माहीत नसायचं. मग मी काय करायची, भगवान शंकरालाच नैवेद्य दाखवून टाकायची. पण आता हे मंदिर झाल्यापासून खूपच सोयीचं झालं आहे आणि ही मूर्ती पण बघा किती सुंदर आहे. ही कालभैरवाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. खरं तर कालभैरवाच्या मंदिरात स्त्रियांनी खूप जवळ जाऊ नये असं म्हणतात, पण काही ऑप्शन नव्हता. नैवेद्य दाखवायचं म्हटल्यावर जवळ तर जावंच लागतं. आणि बाजूलाच म्हणजे ह्या मंदिराच्या बाजूलाच छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. मग मी तिकडे पण जाऊन महादेवाचं लगेच दर्शन घेतलं. आजच्या दिवशी कालभैरवाच्या सेवेला खूप महत्त्व असतं. कालभैरवाची सेवा म्हणजे कालभैरव अष्टक 11 वेळा वाचायचं असतं. तर ते घरी आल्यानंतर मी सर्वात आधी सेवेला बसले. खरं तर मंदिरात बसून वाचलं तरीसुद्धा चालतं, पण मी घरी येऊन वाचलं शांततेने, कारण मंदिरात कोणी ना कोणी सारखं येत असतं. तर अशा प्रकारे माझा कालभैरवाचा जो नैवेद्य होता तोही व्यवस्थित झाला, सेवाही व्यवस्थितपणे झाली. आणि मग सेवा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जी दुसरी भाकर होती जी नैवेद्यासाठी बनवली होती ती आम्ही सर्वांनी मिळून खाल्ली. तर मी आता व्हिडिओला एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.